आता आपण जर बघितलं तर संत तुकाराम महाराज आहेत, त्यांच्यावर 1936 पासून म्हणजे आपण ब्लॅक अँड व्हाईट पासून जर गेलो तर खूप असे चित्रपट होऊन गेले. त्याच्यामध्ये जितेंद्र जोशी आहेत, त्याच्यानंतर हिंदीमध्ये सुबोध भावे यांनी देखील काम केलेलं आहे. पण हा जो आपला चित्रपट आहे, या चित्रपटामध्ये काय वेगळेपण आहे आणि लोकांपर्यंत कोणता विषय घेऊन जाणार? रामकृष्ण हरी. चित्रपटाचं नाव अभंग तुकाराम असं आहे. त्याच्यामध्येच आम्हाला म्हणजे चित्रपटाच्या नावातच आम्हाला तुकाराम महाराजांमधलं बद्दल काय मांडायचं आहे हे आम्ही त्या नावातच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजे तुकाराम महाराजांचे विचार, तुकाराम महाराजांचं चरित्र हे तुकाराम महाराजांनीच रचलेल्या अभंगांच्या अनुषंगाने येणार आहे, म्हणून ते अभंग तुकाराम. आणि तुकाराम व्यक्तिमत्व म्हणून, तुकाराम महाराज हे व्यक्तिमत्व म्हणून, तुकाराम महाराज स्वतःच्या विचारांच्या बाबतीत किती ताठकण्याचे होते हे ते त्यांचं व्यक्तिमत्व होतं. हा जो त्यांची अभिमानास्पद गोष्ट होती. म्हणजे थोडक्यात तुकाराम महाराजांचं विचारांच्या बाबतीत कसं अभंगत्व होतं, तशा यांनी ते अभंग तुकाराम आहेत. अशा दोन्ही अर्थाने या चित्रपटाचं नाव आम्ही अभंग तुकाराम ठेवू.